तुम्ही पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। तळोजातील बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडलाय। शेजारच्याच इसमानं मुलीचा खून केल्याचं समोर आलेलं आहे। मुलीच्या घरातच बॅगेत तिचा मृतदेह भरून ठेवला गेला। आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेली होती, मात्र तळोजा पोलिसांनी 24 तासातच आरोपीला ताब्यात घेतलाय। शेजारच्यांसोबतच्या भांडणात चिमुकलीचा बळी गेल्याचं पाहायला मिळालेल्या नराधमानं आधी मुलीचा गळा आवळला, नंतर सुटकेसमध्ये टाकून मृत मुलीच्या आई-वडिलांच्या घरातच बॉडी लपवल्याचा प्रकार घडला। नवी मुंबईच्या तळोजामधल्या देवीचा पाडा इथं राहणाऱ्या 3 वर्षीय मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये तळोजा पोलिसांना मिळालेला आहे। हर्षिका अमरीश शर्मा असं या मुलीचं नाव आहे। अपहरण केल्याचा गुन्हा तळोजा पोलिसात दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केल्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपी याला झुपी नावाच्या मोबाईल गेमिंग ॲपचा शौक होता। त्यामध्ये तो 42,000 रुपये हरला होता। या सगळ्याच्या टेन्शनमध्ये तो असं सांगतो की त्यांनी या मुलीला असं ठरवलं होतं मारायचं आणि त्यानंतर तो मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करायची। तथापि जेव्हा मुलगी मिळून येत नसल्याचं कळल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्याला ही बॅग बाहेर कुठं नेण्याची संधी मिळाली नाही। त्यामुळे त्यांनी ती बॅग समोरच राहत असलेल्या मैताच्या घरामध्ये टॉयलेटच्या सज्जावर लपवली। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आकांक्षा देशमुख आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। आकांक्षा, तळोजातील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला असून शेजाऱ्यानंच मुलीचा खून केल्याचं आता तपासाअंती निष्पन्न झालेलं आहे। काय नेमकी माहिती आहे या सगळ्या घटनेसंदर्भातली? नक्कीच तळोजा परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर एका शेजारच्या इस्मानेच त्या मुलीचा 3 वर्षीय मुलीचा गळा आवरून खून केलेला आहे आणि त्यानंतर तिचा जी डेड बॉडी होती ती तिच्याच घरामध्ये, तिच्या आई-वडिलांच्या घरामध्येच टाकीच्या वरती लपवलेली होती आणि ही धक्कादायक घटना तळोजामधून समोर आली। त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि 24 तासाच्या आतमध्ये तळोजा पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक देखील केलेली आहे। त्यासोबत अहमद अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याला पोलिसांनी सध्या अटक केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे। मात्र 3 वर्षीय मुलीचा खून झाल्यामुळे कुठेतरी परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। ठीक आहे आकांक्षा, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।